ब्रेकनंतर स्वागत आमच्या वृत्त मालिकेमध्ये। सध्या देशभर आजपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातल्या काही प्रमुख टोल नाक्यांवरती काय परिस्थिती आहे याचा आपण आढावा घेतोय। आता थेट जाऊयात विरारमधल्या खानिवडे, विरारजवळ असलेल्या खानिवडे टोल नाक्यावर। तिथे आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत आहेत। विजय, ऑलमोस्ट सगळ्या टोल नाक्यांवरती हीच परिस्थिती दिसतेय, लांबच लांब लागलेल्या रांगा आणि खोळंबलेले ते प्रवासी आणि त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया। इथे काय परिस्थिती? मी आता विरारच्या टोल नाक्यावरती आहे। विरारचा जो खानिवडे टोल नाका, या टोल नाक्यावर सुद्धा तीच परिस्थिती आहे। लांबच्या लांब अजूनही रांगा आहेत। फास्टॅग जो आहे तो अंमलात आलेला नाही आहे, कारण या ठिकाणी जे लोक येतात त्यांच्याकडून डबल टोल वसूल केला जातो। परंतु याबाबत नागरिकांमध्ये, वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी आहे। माझ्यासोबत बोईसरचे आमदार राजेश पाटील आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर, ह्या डबल जो टोल वसूल केला जाणार आहे, काय सांगाल? या डबल टोल जो वसूल करायला जबरदस्ती लावलेला आहे, हा खरा म्हणजे स्थानिकांवर, या सर्व वाहनधारकांवर अन्याय करणारा असं हा कायदा केलेला आहे। खरं म्हणजे एकीकडे फास्टॅग प्रणाली लागू करत असताना जो मूळ हायवे बनलेला आहे लोकांच्या सेवेकरता, चांगल्या वाहतुकीच्या चांगल्या सुविधा देण्याकरता, गेली अनेक वर्ष जेव्हापासून हा नॅशनल हायवे बनलेला आहे त्या दिवसापासून ते आजपर्यंत नॅशनल हायवे अथॉरिटीने हा रस्ता बनवला, आयआरबीकडे वसुलीसाठी हस्तांतरित केला। परंतु जे काही ॲग्रीमेंट यांच्या बाबतीमध्ये बनवले गेले, जे त्यांना करण्याच्या गोष्टी होत्या त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत। खरं सांगायचं झालं, आज आपण नॅशनल हायवे जर पूर्णपणे बघितला तर हा 6 लेन हायवे आहे। आज आपण अनेक ठिकाणी बघितलं तर हा 4 लेनच अजून आहे आणि वसुली 6 लेनची केली जाते। त्याचप्रमाणे जो काही सर्व्हिस रोड आहेत, एकही सर्व्हिस रोड म्हणजे महाराष्ट्रामध्ये दलासरी ते आपलं घोडबंदर ह्या इथपर्यंत बघितलं तर एकही सर्व्हिस रोड पूर्ण नाही। ज्या ज्या ठिकाणी मानवी वस्ती आहे अशा ठिकाणी सर्व्हिस रोडला बॅरिकेड करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। हे सुद्धा त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये नमूद आहे। अशा ठिकाणी सुद्धा ते बॅरिकेड त्या लोकांनी केलेले आणि पूर्णपणे खुला रस्ता सोडलेला आहे। कितीतरी अपघात अशा या वेळेला होतात, लोकांचे नाक जीव जातात, कितीतरी लोक ॲक्सिडेंट होऊन रस्त्यावर पडतात, मृत्युमुखी पडतात, जखमी होतात आणि त्यांच्या उपचाराची किंवा त्यांच्या कुटुंबाच्या पूर्णपणे जबाबदारी ही कुठल्याही प्रकारची नॅशनल अथॉरिटी किंवा आयआरबी घेताना दिसत नाही। त्याचप्रमाणे आपण एक बघितलं, हायवे जेव्हा बनला त्याच्यानंतर आज मानवी वस्ती हायवे लगत मोठ्या स्वरूपामध्ये तयार झालेल्या आहे। रोड क्रॉस करताना आपल्याला कित्येक अशा रेड स्पॉट तयार झालेले आहेत, तर ते आठवड्यातून 1-2 ॲक्सिडेंट होतात आणि ती जीव गेले ॲक्सिडेंट होतात। हजारोच्या संख्येने आपण इथे बघितलं तर इथे लोक मृत्युमुखी पडतात। तर ह्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं फुटओव्हर ब्रिज असेल, अंडरपास ब्रिज असतील, अंडर व्हेकल पास असतील, ते बनणे गरजेचं आहे। विजय, थोडंसं थांबवते, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊच। मात्र थेट जाऊयात नागपूरमध्ये। तिथे आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत। आणि तुषार, आपण मगापासून बघतोय नागपूरमधल्या या टोलनाक्यावरती सुद्धा रांगा आहेतच आणि तिकडच्या संतप्त प्रतिक्रिया सुद्धा। आता आणखी नवे काही वाहन चालक आले असतील, त्यांचं काय म्हणणं आहे? जर का नागपूरच्या टोलनाक्याचा विचार करायचा झालं तर ज्या लोकांना कॅश पैसे द्यावे लागते आणि डबल पैसे द्यावे लागते त्यांचा संताप आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वारंवार सूचना त्यांना मिळाल्या जरी शासनाकडनं दिल्या असत्या तरी त्यांना माहीत नव्हतं, त्याचा एकच संताप पाहायला लागतो। तुम्ही जर आपण इथे आता एक गाडी आली आहे, गाडी चालक आहे, या गाडी चालकासोबत बोलूया आणि त्यांना विचारूया की नेमकं त्याने किती रुपये रोज किती देत होता आणि आता किती आज देणार आहे। आपण बघू शकतो की इथे जर तुम्ही नजर टाकली तर ते हुज्जत घालणं सुरूच आहे टोल नाक्यावर, कारण की जे त्यांचे आक्षेप आहे त्यांना विचारूया। 1 मिनटं, हो, तुम्ही रोज किती पैसे देतो तिथनं जात होते तेव्हा? लोकलचे 10च आहे आमचे। अच्छा, आज किती घेतले? आजही 10च आहे, लास्ट वॉर्निंग देत आहे। अच्छा, काय म्हणत आहे? आजची आखरी म्हणजे हे लास्ट आहे म्हणतात आणि मंथली जे 1200-1300 म्हणत आहे। तर मंथली आपल्या गाडीसाठी महिनाभर फ्री राहील। तुम्ही आतापर्यंत फास्टॅग का नाही केलं? सर, गाडी तर कंपनीची आहे, जसं कंपनी म्हणून तसंच करावं लागेल आपल्याला। आपण बघू शकतो की असे काही अनेकांचे वेगवेगळ्या अडचणी आहे। कोणाची गाडी कंपनीची आहे तर कोणाकडे नीट कागदपत्र नाही। जर तुम्ही रांग बघितली ना तर लांबच लांब रांग आहे। आपण यांच्यासोबत देखील बोलूया, यांना विचारण्याचा प्रयत्न करूया यांचं काय म्हणणं आहे। आज पासनं डबल झालेला आहे टोल, फास्टॅग कंपल्सरी आहे
याच्या आधी पण वारंवार सूचना दिल्या होत्या, पण फास्टॅग नाही केलं. डबल भरावं लागत आहे, तर तुम्हाला असं वाटत नाही की आपले डबल पैसे जात आहे? हो, आता लावू ना आम्ही फास्टॅग. लावला आहे फास्टॅग, पण त्यातला रिचार्ज संपला आहे. अच्छा, रिचार्ज संपलेला आहे. काय अडचण येतात फास्टॅग वापरता संदर्भात? काही अडचण तर काहीच नाही ना. अच्छा, आता रिचार्ज करणार आणि आज तुम्हाला चूक लक्षात आली, त्यानंतर ती चूक करणार. हो, बिलकुल बिलकुल. जर का तुम्ही पाठीमागे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे ही लांबच लांब रांग पाहायला मिळत आहे. आणि ही जे कॅश काउंटर आहे, ज्या लोकांनी फास्टॅग लावलं नाही त्या लोकांसाठीच्या यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाहन आहे. मग प्रवासी बिलकुल गाड्या असेल, तुषार, आणि आपण cars याचा असेल, आढावा घेत किंवा राहूच. मालवाहतूक गाड्या- धन्यवाद दिले.